नमस्कार, मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये कोणकोणत्या नियमाचं पालन करावं, म्हणजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करणे प्रकर्षाने टाळावे, ज्या या नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये करणे वर्ज्य आहे, याची माहिती देणार आहे. तुम्ही स्त्री, पुरुष कोणी असाल, नियम हे थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. आणि हे नियम तुम्ही पाळले तर नवरात्रीत तुम्ही जे काही व्रत कराल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. यंदा 3 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान नवरात्री असणार आहे. 3 ऑक्टोबरला घटस्थापना असणार आहे तर 12 ऑक्टोबर ह्या दिवशी दसरा असणार आहे, ज्याला आपण विजयादशमी असेही म्हणतो. या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात. देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पूजा अर्चा, होम हवन अशा विधी करण्याची पद्धत आहे. नवरात्रीचा सगळ्यात पहिला नियम असा आहे की घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते. मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्याच्या कडेने 5 विड्याची पाने लावली जातात आणि त्याखाली आपण जी माती ठेवतो त्यामध्ये वेगवेगळ्या 5 किंवा 7 प्रकारचे धान्य पेरले जातात. त्याला वेदिका असे म्हणतात. जर ज्यांच्याकडे कुलदेवीचे टाक आहेत किंवा कुलदेवीची सेवा करत असाल तर त्यांनी आवर्जून घटस्थापना करावी आणि त्या मातीमध्ये धान्यसुद्धा पेरावे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तो मंगल कलशसुद्धा घटस्थापनेच्या कालावधीमध्ये तुम्ही जिथे घटाची मांडणी केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे. ज्यांच्याकडे हा मंगल कलश नाही त्यांनी ह्या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये म्हणजेच जेव्हा तुम्ही घट बसवाल तेव्हा नव्याने एक मंगल कलश तयार करून तो सुद्धा ठेवायचा आहे. जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या मातीचा घट आणि मंगल कलश अजिबात हलवायचा नाहीये. यानंतरचा पुढचा नियम असा आहे, जिथे तुम्ही घटस्थापना केली असेल तिथे तुम्हाला तुमच्या देवघरातील जेवढे देव आहेत ते विड्याच्या पाण्यावर स्थापन करायचे आहेत. म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचे आहे. बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवांचे भलेही त्या फोटो असतील, टाक असतील, मूर्ती असतील तर त्या सर्वांची पूजा करून त्यांना तुम्ही विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे. त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या देवी देवतांच्या टाकांना, मूर्तींना, फोटोंना अजिबात हलवायचे नाहीये. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही या सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करावी आणि त्यांची विड्याच्या पानावर स्थापना करावी. यानंतरचा नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे की एकाच घरामध्ये 2 घट बसवू नये. एका घरात 2 घट म्हणजे काय? जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल, तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही देवांची पूजा करू शकता, व्रत करू शकता, उपवास करू शकता, मात्र घट बसवायचा नाही. किंवा तुमच्या सासरी घटस्थापना करण्याची पद्धत नसेल, तुम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा आहे, उपवास धरण्याची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता. भलेही मग तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल. यानंतरचा नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे की जोपर्यंत आपण नवरात्रीचे उपवास करत असू तोपर्यंत आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. या कालावधीमध्ये नखे कापू नये, केस कापू नये, पुरुषांनी सुद्धा नखे, केस कापू नयेत, दाढीसुद्धा करू नये. तर ही सर्व कार्य नवरात्र सुरू होण्याच्या आधीच करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला नवरात्रीचे 9-10 दिवस याचे पालन करता येईल. स्त्रियांनी सुद्धा आयब्रो वगैरे असेल, वॅक्सिंग असेल तर ते सुद्धा नवरात्रीच्या अगोदर करून घ्यावे. मग नंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जेव्हा घट उठवाल तेव्हा आवश्यक असेल की तुमचे केस खूप वाढलेत, दाढी वाढलेली आहे तर त्यांनी ते कार्य घट उठल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केले तरी चालेल. यानंतर नवरात्रीत पाळण्याची अजून एक गोष्ट म्हणजे एकदा की घटस्थापना झाली की त्यानंतर पहिल्या दिवशी घटाला माळ घालावी लागते. आता माळ घालण्याबाबतीत खूप प्रश्न येतात की घटाला
कोणती माळ घालावी? देवीला फुलाची की पानाची घालावी? तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या म्हणजे 9व्या दिवशी घटाला विड्याच्या पानाची माळ घातली जाते. ही माळ 7 किंवा 9 पानाची असते. तसेच दुसऱ्या ते 8व्या दिवसांमध्ये रोज आपण फुलांची माळ घालू शकतो. बऱ्याच जणांच्या मनात शंका येते की घटाला आपण ज्या काही माळी घालतो त्या दररोज घालायच्या आहेत का? घटाला दररोज पाणी घालायचं आहे का? तर सुरुवातीला घटाला पाणी घालण्याच्या बाबतीत सांगते. आपण घट जो बसवतो ते एक छोटंसं मातीचं मडकं असतं. ते गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी ओता. कधीकधी खूप जास्त पाणी ओतल्यामुळे खालचे जे धान्य आहे वेदिकामधले किंवा आपण मातीमध्ये जे धान्य पेरलेले असते ते उगवत नाही आणि कधीकधी ते सडून जाते. तर त्यामुळे धान्य उगवायलाही प्रॉब्लेम होतो आणि जे धान्य उगवले आहे ते पिवळसर होते. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी ओतायचं आहे आणि दररोज घटामध्ये पाणी ओतण्याची किंवा घालण्याची गरज नाही आहे. इच्छा असेल तर ते अगदी थोड्या प्रमाणात घाला की दररोज घटाला पाणी घालण्याचा नियम आहे म्हणून. खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपण जो घट बसवतो त्यात जास्त पाणी झिरपण्याची शक्यता असते. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी असं असते की दररोज घटाला पाणी, माळ घातली जात नाही. तर विषम दिवस पाळतात. म्हणजे समजा आपण घटस्थापना केलेल्या दिवशी घटाला पाणी घातले जाते, पानाची माळ घातली जाते, परंतु बऱ्याच जागी दुसऱ्या माळेला किंवा दुसऱ्या दिवशी घटाला पाणी घातले जात नाही, माळ घातली जात नाही, नैवेद्यसुद्धा दाखवला जात नाही, फक्त पूजा केली जाते. तर जसा तिसरा दिवस येतो तेव्हा तो विषम दिवस असतो. त्या दिवशी घटाला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची माळ घातली जाते, पूजा केली जाते, नैवेद्य ठेवला जातो, घटाला पाणी घातले जाते. तुमच्याकडे सुद्धा जर असे विषम दिवस पाळण्याची पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा पहिल्या, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 9व्या दिवशी आणि डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी घटाला पाणी, माळ घालू शकतो. म्हणजे घटाला आदल्या दिवसाची माळ पण घालू शकतो, नैवेद्य दाखवू शकतो. तर हा एक नियम पाळायचा आहे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये उपवास कसा करायचा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर उपवास 2-3 प्रकारे केला जातो. मी तुम्हाला सर्व पर्याय सांगते. काही जण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी जो उपवास करायला सुरुवात होतो तो डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो, उद्यापन होतो, काढला जातो, तेव्हा दसऱ्याची पूजा करून उपवास सोडला जातो. तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही संपूर्ण नवरात्रीचे 9-10 दिवस उपवास करू शकता. जर कोणाला उपवास निघत नसेल, आरोग्याच्या काही समस्या असतील, BP, शुगर सारखे काही त्रास असतील तर उपवास करण्याचा अट्टहास करू नका. तुम्ही देवीची मनोभावे पूजा केली तरी चालेल. बरेच जण उठता बसता उपवास करतात. म्हणजे कसं, घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि दुसऱ्या माळेला तो उपवास सोडायचा आणि त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणजे घट हलवल्यानंतर त्या दिवशी उपवास सोडायचा. ह्याला उठता बसता उपवास असा म्हटला जातो. काही जणांकडे असं असतं, घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा, पुन्हा चतुर्थीला उपवास करायचा, पंचमीला सोडायचा आणि परत अष्टमीला किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला उपवास करायचा जमत असेल तर तुम्ही करू शकता. असे 2-3 प्रकार मी तुम्हाला सुचवले आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास करण्याचा अट्टहास करू नका. जर तुम्हाला ते निघणार असतील तरी, कारण उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणून हे टाळले तरच बरं. पूजा मात्र तुम्ही करू शकता. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनीसुद्धा हा विचार करावा. त्यांनी उठता बसता उपवास केला तरी चालेल किंवा फक्त पूजा केली तरी चालेल. आणि खूप जणांना असा प्रश्न येतो की आम्हाला घटस्थापना करण्याची खूप इच्छा आहे, पण उपवास करणे कंपल्सरी करावं लागेल का? तर असं काही नाही. तुम्हाला जर घट बसवण्याची इच्छा आहे, देवीची पूजा करण्याची इच्छा आहे या 9-10 दिवसामध्ये, तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. उपवास नाही केला तरी चालेल. जर समजा तुम्ही घट बसवला त्यानंतर मध्येच तुम्हाला मासिक धर्म सुरू झाला तर घरातल्या पुरुषाकडून किंवा दुसरी स्त्री असेल त्यांच्याकडून घटाला पाणी, माळ घालून घेऊ शकता. मात्र तुम्ही तिथे जाऊ नये आणि ज्याच्याकडे सुतक असेल, म्हणजे समजा तुम्ही घट बसवला
आणि मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडले तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात पूजा वगैरे करता येणार नाही. त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांच्याकडून पूजा करून घ्या. पण काही झालं तरी ते सुतकाचं घर आहे, त्यामुळे सुतक वगैरे पडलं तर मग तो घट आहे. जितके दिवस तुमच्याकडून सेवा झाली तितके पुरेसे आहे. मग त्यानंतर जेव्हा तुमचं सुतक फिटेल, भलेही तेव्हा दसरा होऊन गेलेला असेल, सुतक फिटल्यानंतर किंवा दसरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा काढून ठेवू शकता. त्यानंतर नवरात्रीचा आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या दिवसामध्ये जो कोणी उपवास करणारा असेल त्यांनी लिंबू कापायचे नाही. त्याचबरोबर तुमचे जोपर्यंत उपवास चालू आहे तोपर्यंत तुम्हाला दुपारी झोपता येणार नाही आणि रात्री झोपताना तुम्हाला गादीच्या किंवा मऊ अंथरुणाचा वापर करता येणार नाही. एकदम साधे राहणीमान तुम्हाला ठेवायचे आहे. तर तुम्ही चटई किंवा एखादी सतरंजीवर झोपू शकता. आणि नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपण अखंड दिवा लावतो, त्या दिव्याला एकटं सोडून जाऊ नका. पण काही कारणास्तव म्हणजे जॉबसाठी आणि इतर काही कामासाठी नाईलाजाने जावे लागत असेल तर मग काही हरकत नाही. यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे, नवीन बाळ जन्माला आले आहे, जोपर्यंत बाळाचं बारसं म्हणजे 12व्या दिवशी एक विधी केला जातो त्याला बारी असे म्हटले जाते. जोपर्यंत हा 12व्या दिवशीचा विधी केला जात नाही तोपर्यंत विटाळ पाळला जातो. असं काही तुमच्या घरी असेल आणि जी स्त्री जिने नवीनच बाळाला जन्म दिला आहे तिचं करायला आपल्या घरातील कोणी ना कोणी स्त्री तिच्या मदतीला असते. जी कोणी मदत करत असेल तिने घटाच्या ठिकाणी हात लावू नये. दुसऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने घटाची पूजा असेल किंवा 9 दिवसात आपल्याला जे काही देवीचं करावं लागतं ते बघितलं तरी चालेल. यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा नियम, जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे 9 ते 10 दिवसाचे उपवास करत आलेला असाल पण यावर्षी किंवा कधी का होईना उपवास करताना तुमच्यावर जर अशी परिस्थिती उद्भवली की आता उपवास सोडण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तर ती आरोग्याची समस्या असू शकते किंवा दुसरी काही पण अशी एक वेळ येईल तेव्हा तुम्हाला उपवास सोडणे भाग असेल, तर अशा वेळी कोणताही विचार न करता तुम्ही उपवास सोडला तरी चालेल. थोडक्यात मला हे सांगायचे आहे की तुमच्या तब्येतीत किंवा आरोग्याला कोणताही त्रास करून कोणताच उपवास करू नका, व्रत करू नका. देवी काय असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी बळजबरी उपवास करायचा आहे. मनोभावे सेवा केली तरी चालेल. नवरात्रीचा 8वा दिवस असतो तो अष्टमीचा असतो, कन्यापूजनाचा असतो. तुम्ही कन्यापूजन जरूर करायचं आहे. देवीचा कुमारिका रूपाच्या ह्या दिवशी पूजा केली जाते. वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्ही घरी बोलावू शकता. त्यांना काय उपयोगी वस्तू येतील अशा वस्तू देऊन आणि त्यांची देवीच्या कुमारिका स्वरूपात मानून पूजा करायची आहे. हे अष्टमीला केले जातं. ज्यांना अष्टमीच्या दिवशी करणं काही अडचणीचं असेल तर हे नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी केलं तरी चालेल. त्याचबरोबर पुरणाचे दिवे लावायला विसरू नका. सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या कालावधीमध्ये देवीसाठी पुरणाच्या आरत्या किंवा दिवे लावले जातात. ते तुम्ही आवर्जून लावा. बऱ्याच ठिकाणी देवीला कडकनेची माळ सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला घातली जाते. जेव्हा दसरा येईल किंवा घटविस्थापनेच्या त्या दिवशी घट हलवून त्याचबरोबर घरातील देवी देवतांची पूजा करून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी वेदिकामध्ये जे काही धान्य उगवले आहे त्याची माळ करून घालावी. अजून एक नियम सांगते जो की दसऱ्याच्या दिवशी पाळावा लागेल. सर्वांना माहीत आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने आपण सर्वांना सोनं म्हणून देतो. तर ती आपट्याची पाने देण्याअगोदर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जा. जाताना एक पंती, तेल, वात घेऊन जा आणि तिथे हा दिवा लावा, प्रज्वलित करा. आपट्याची पाने वाहा आणि त्यानंतर नारळ फोडून घ्या आणि नंतर घरी आल्यावर आपल्याला देवांना सुद्धा आपट्याचे पाने वाहा. घटाला आपट्याची पाने वाहायची आहे आणि त्यानंतर ते सर्वांना सोनं म्हणून द्यायचं आहे. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी तुमच्याकडून जी काही अवजारे असतील, पुस्तके असतील त्यांची पूजा करायची आहे, फुले वाहायची आहे, दिवा लावायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही देवदर्शनालाही जाऊ शकता. नवरात्रीच्या या दिवसामध्ये कोणतेही व्यसन करणे टाळा. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर या नवरात्रीच्या काळात तो करणे टाळा. या काळात कोणत्याही मांसाहारी अन्न घरात करणे टाळा.
अजून एक नियम, जोपर्यंत आपल्या घरी घट बसले आहेत तोपर्यंत घरातील कोणत्याच सदस्यांनी एकमेकांशी वादावादी करू नये. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. थोड्या मोठ्यांचा आदर करावा. ही गोष्ट तुम्ही पाळली तरच तुमची कुलदैवता नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल. या 9 ते 10 दिवसामध्ये तुम्ही जर एकमेकांना पैसे उसने देत असो, खास करून संध्याकाळच्या वेळात, तर हा नियम पाळायचा आहे. संध्याकाळी कोणाला उसने पैसे देऊ नये आणि काही वस्तूही आपण देत असतो जसे की मीठ, तेल, हळद, तर तेही देणे टाळावे. खास करून संध्याकाळच्या वेळात. ही गोष्ट पाळा. नवरात्रीच्या दिवसात काही लोक अनवाणी चालतात, चप्पल घालत नाही, बूट घालत नाही. तर तुम्हाला हे शक्य असेल तरच हा नियम पाळा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी महत्त्वाचे नियम सांगितले आहे. ज्या नियमांना पर्याय नाही, त्या नियमाचे पालन कसे करायचे, त्याला पर्याय काय आहे, हेही मी तुम्हाला सुचवले आहे. स्त्री असाल, पुरुष असाल, जे नियम आहे ते सांगण्याचे प्रयत्न केले आहे. तर या नियमाचे पालन केले तर तुमच्याकडून व्रत करताना, पूजा करताना कोणत्याच चुका होणार नाही. अजून तुमच्याकडे या नवरात्रीच्या दिवसात अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात, पाळल्या जातात, त्या गोष्टी तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्याकरता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.